हाय हॅलो नमस्कार, मी उषा स्वागत करते तुम्हा सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आजचा हा व्हिडिओ तुम्हाला फायद्याचा आणि तितकाच महत्त्वाचा ठरणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कुठेही स्किप करू नका। थंबनेलवरून तुम्हाला समजलं असेल की गजकर्ण किंवा आपल्या शरीरावर खाज येत असलेला कोणताही चट्टा, त्यावर आपण एक घरगुती औषध बनवणार आहोत, जे अगदी कमी खर्चात बनणार आहे, कमी वेळेत बनणार आहे, 7 ते 8 दिवस टिकणार आहे। एकदा वापरल्यानंतर 3 दिवसात तुम्हाला 50% हे जे गजकर्ण किंवा खाज येणारा चट्टा असेल ना, त्यावर तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे आणि 7 ते 8 दिवसात त्याचा संपूर्ण नायनाट देखील होणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। गजकर्णाचं जे मूळ असतं ना, ते आपल्या त्वचेच्या 7 लेयरच्या खाली असतं। आपण महागडी औषधं घेतो, खूप दवाखाने करतो, परंतु जोपर्यंत मेडिसिन चालू आहे तोपर्यंत आपल्याला त्यावर म्हणजे फरक पडतो। परंतु जसेही आपलं मेडिसिन घेणं बंद झालं की त्यानंतर ते गजकर्ण पुन्हा वाढत जातं, खूप जास्त प्रमाणात फैलावत असतं आणि त्याचा त्रास मात्र भयंकर असतो। म्हणून एकदा मात्र हे मेडिसिन तुम्ही घरीच करून बघा। हा व्हिडिओ बनवण्याचा माझा कोणताही स्वार्थ नाही, परंतु मलाही गजकर्णाची लागण झालेली होती, जो चट्टा माझ्या पाठीवर होता, परंतु तो मी याच औषधाने म्हणजे पूर्णपणे त्याचा नायनाट केलेला आहे। ही माहिती तुम्हाला उपयोगात पडावी या उद्देशाने फक्त हा व्हिडिओ बनवण्याचा हेतू आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि इतरांना देखील तितकाच शेअर करा। गजकर्णावर रामबाण उपाय आणि औषध बनवण्यासाठी आपल्याला गरज पडणार आहे ती कडुनिंबाच्या पाल्याची। तर लक्षात ठेवा, आपल्याला खूप कोवळी पानं घ्यायची नाहीत किंवा खूप जुनी देखील पानं घ्यायची नाहीत। मध्यम स्वरूपामध्ये फ्रेश असा कडुनिंबाचा पाला आपल्याला घ्यायचा आहे, जो आपल्या घराच्या आजूबाजूला कुठेही कडुनिंबाचं झाड असेल तिथून आपल्याला उपलब्ध होणार आहे। हे औषध 7 ते 8 दिवस पुरेल इतकं बनवण्यासाठी आपल्याला भरपूर पाला लागणार आहे। कडुनिंबाचं पाला आपण जी ही पानं आहेत ती देठांपासून वेगळी करून घेणार आहोत। या पद्धतीने सर्व पानं आपण देठांपासून वेगळी केली की आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे, कारण झाडावर किंवा पानांवर खूप जास्त धूळ बसलेली असते। कडुनिंबामध्ये अँटीऑक्सिडंटचे अनेक घटक असतात की जे आपल्याला त्वचेच्या आजारापासून मुक्त करतात। जेही फंगल इन्फेक्शन आपल्याला होत असतं ना, तर ते अजिबात होत नाही व त्याची सुरुवात देखील लगेच होणारी थांबून जाते। तर त्यासाठी आपण स्वच्छ कडुनिंबाचा पाला धुवून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित तो निथळून घ्यायचा आहे। 1-2-3 पाण्याने आपल्याला व्यवस्थित ही कडुनिंबाची पानं धुवून घ्यायची आहेत। पूर्वीची लोक आंघोळीसाठी चुलीवर पातेल्यामध्ये पाणी गरम करत असायची व त्यामध्ये कडुनिंबाचा पाला टाकला जायचा, त्यामुळे लोकांना त्वचेचे आजार अजिबातच होत नसायचे। त्यामुळेच आज आपण कडुनिंबाच्या पाल्यापासून एक रामबाण घरगुती औषध बनवणार आहोत। आता हा सर्व धुतलेला पाला व्यवस्थित निथळून घ्यायचा, पाणी न टाकता एका खलबत्त्यात व्यवस्थित बारीक कुटून घ्यायचा आहे। आपण दगडी खलबत्ता किंवा कोणताही लोखंडाचा खलबत्ता वापरला तरी चालेल। दुसरी गोष्ट आपल्याला गरजेची पडणार आहे फिटकरी, म्हणजेच तुरटीचा खडा। 1 इंच तुरटीचा खडा मी इथं घेतलेला आहे। या दोन्ही वस्तू आपल्याला व्यवस्थित बारीक करून घ्यायच्या आहे। याचा व्यवस्थित कूट तयार करून घ्यायचा आहे, पाणी न टाकता। हे औषध आपल्याला पाणी न टाकता बनवायचं आहे, म्हणून भरपूर पाला आपल्याला लागणार आहे कडुनिंबाचा। कारण आपण इतका पाला घेतलेला आहे तर त्यामध्ये 2 ते 3 चमचे इतकंच औषध आपलं तयार होतं। आपण हे एका कॉटनचा रुमाल घ्यायचा व कुटलेलं हे जे ही कडुलिंब आणि तुरटीचं जे मिश्रण आहे ना, ते एका रुमालावरती काढून घ्यायचं आणि याचा जो रस निघणार आहे तेच आपलं घरगुती औषध म्हणून तयार होणार आहे। व्यवस्थित हा रस आता आपल्याला पिळून घ्यायचा आहे आणि हा कडुनिंबाचा जो उरलेला चोथा असेल तो आपण झाडांच्या कुंडीमध्ये टाकू शकतो। खत म्हणून झाडांना तो एकदम फायद्याचा ठरणार आहे। तयार औषध आपण गजकर्णावर जर लावलं तर पहिल्याच रिझल्टमध्ये तुम्हाला गजकर्णाची जी येणारी खाज असेल ती बंद झाल्याची समजून येईल, अगदी 1-2 मिनिटातच। तुम्ही रात्रभर हा रस जर लावून घेतला जिथेही तुम्हाला गजकर्ण झालेलं असेल ना, तर तिथे व सकाळी आंघोळ करताना व्यवस्थित पुन्हा जोही गजकर्णाचा डाग असेल तो धुवून टाकला ना, तरीही याचं काहीही साईड इफेक्ट मात्र होणार नाही। तुम्ही बघू शकता, इतक्या पाल्याचं आपल्याला फक्त 1-2 चमचे औषध तयार झालेलं आहे। या पद्धतीने गजकर्णावर आपण व्यवस्थित हे औषध लावून घेणार आहोत व गजकर्णाची होणारी लागण कमी करून संपवणार आहोत। दिवसातून 1 ते 2 वेळा हे औषध लावायचं आहे। असंच या पद्धतीने वाटीत किंवा डब्बीमध्ये झाकून ठेवायचं आणि 7 ते 8 दिवस गजकर्णावर हे औषध नियमितपणे व्यवस्थित लावायचं। याचा कोणताही साईड इफेक्ट नाही, परंतु रिझल्ट मात्र तुम्हाला नक्की मिळणार आहे। हा व्हिडिओ इतरांना देखील जास्तीत जास्त शेअर करा, कदाचित त्यांना ही माहिती उपयोगाची पडू शकते। आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।